तर पहलगाम दहशतवादी हल्ला झाल्यानंतर आता भारतासमोर सायबर हल्ल्याचा धोका आहे। भारताला लक्ष्य करणाऱ्या सायबर हल्ल्यांमध्ये वाढ झालेली आहे आणि महाराष्ट्र सायबर सेलच्या अहवालामधून ही सगळी माहिती उघड झाल्याचं समजतंय। पहलगाम हल्ल्यानंतर जवळपास 10 लाख वेळा सायबर हल्ल्याचा प्रयत्न झालाय। संरक्षण, बँकिंग, शिक्षण विभागाला सायबर हॅकरकडून लक्ष केलं गेलेलं आहे। सर्व संबंधितांना आता सतर्क करण्यात आलेलं आहे असं सांगितलं जातंय। पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला त्यानंतर आता सायबर हल्ल्याचा धोका आहे। या सगळ्या संदर्भात आपण आणखी तपशील घेणार आहोत। प्रतिनिधी धनंजय दळवी सध्या आपल्याशी जोडले जातात, त्यांच्याशी आपण याबाबत बोलणार आहोत। धनंजय, सायबर हल्ल्याचा प्रयत्न इतक्या वेळा झालेला आहे असं समजतंय, तो आपण परतूनही लावलाय सुखरूपपणे, पण आता या संदर्भात आणखी पुढे काय नेमकी खबरदारी घेतली जाऊ शकते? रिद्धी, आपण जर पाहिलं तर पहलगामचा हल्ला झाला आणि त्यानंतर आता अनेक भीती या व्यक्त केल्या जात आहेत आणि यामध्ये सायबर हल्ल्याची भीती सुद्धा व्यक्त करण्यात आलेली आहे आणि त्याचे परिणाम किंवा धोके जे आहेत ते सुद्धा वाढलेले पाहायला मिळतात। सध्या पहलगाम प्रतिनिधित्व असा महाराष्ट्र सायबर सेलने एक अहवाल तयार केला आणि या अहवालामध्ये 23 सप्टेंबर पासून आतापर्यंत 10 लाखांच्या जवळपास सायबरचे हल्ले हे करण्यात आलेले आहेत आणि अशा पद्धतीने हे सायबर हल्ले जे आहेत ते बँकिंग क्षेत्रात असतील, शैक्षणिक क्षेत्रात असतील, त्याचबरोबर सरकारी पातळीवर असतील, अशा पद्धतीने करण्यात येणार आहेत आणि असा एक धोका जो आहे तो सुद्धा यामधून निर्माण झालेला पाहायला मिळतो। त्यामुळे आता एकीकडे युद्ध हे युद्धाचे संकेत असतानाच आता थेट जर आपण पाहिलं तर यामध्ये सायबर हल्ल्याचे संकेत सुद्धा पाहायला मिळतात। त्यामुळे फक्त युद्ध हे आता सीमेवर नसून आता सायबर हल्ल्याच्या दृष्टीने सुद्धा हे करता येते आणि त्याचे परिणाम जे आहेत ते भविष्यात खूप चुकीचे जे आहेत ते सुद्धा पाहायला मिळू शकतात, कारण की त्याचा एक धोका हा मोठ्या प्रमाणात आपल्याला सध्या पाहायला मिळतो। कारण की ज्याप्रमाणे तंत्रज्ञान वाढलेलं आहे त्याप्रमाणे अशा पद्धतीचे धोके सुद्धा वाढलेले, त्यामुळे सायबर धोका हा एक नवीन प्रकार आहे आणि यामध्ये सायबर हल्ले जे आहेत ते वाढताना पाहायला मिळतात। रिद्धी जी, निश्चित। धनंजय, धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी।